मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडनं काल पुण्यात शरणागती पत्करली। त्याआधी वाल्मिक कराड तब्बल 15 ते 20 दिवस फरार होता। आधी बीड पोलीस आणि त्यानंतर राज्याची सीआयडी वाल्मिक कराडच्या मागावर होती। मात्र शेवटपर्यंत वाल्मिक कराड पोलिसांना सापडलाच नाही। अखेर त्यानं स्वतः आत्मसमर्पण केलं। वाल्मिक कराडनं जेव्हा आत्मसमर्पण केलं तेव्हा त्याचे अनेक कार्यकर्ते पुण्यातील सीआयडी कार्यालयाबाहेर जमा झाले होते। वाल्मिक कराडला पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांची माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना दमछाक होत होती आणि नेमका हाच मुद्दा पकडून पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलंय। नेमकं काय झालंय, वसंत मोरे नेमकं काय म्हणाले, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर वाल्मिक कराड मंगळवारी 12 वाजण्याच्या सुमारास सीआयडी कार्यालयात शरण आला। कराड शरण येणार असल्याची कुणकुण त्याच्या कार्यकर्त्यांना आधीच लागली होती, त्यामुळे त्याच्या समर्थकांनीही सकाळपासूनच सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी करायला सुरुवात केली। 12 वाजण्याच्या सुमारास वाल्मिक कराड पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून त्या ठिकाणी आला। पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला ऑफिसमध्ये नेण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी वाल्मिक कराड एकटाच आला नव्हता, तर अनेक कार्यकर्तेही त्याच्यासोबत होते। याच कार्यकर्त्यांना जेव्हा तुम्ही इथे कसे असा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देताना या कार्यकर्त्यांची मात्र बोबडी वळली। कुणी म्हणत होतं वाल्मिकांना माझे दैवत, तर कुणी म्हणत होतं आम्हाला टीव्हीतून बातमी समजली, तर कुणी आळंदीच्या देवदर्शनासाठी आले होते, बातमी पाहून इथे आल्याचं सांगत होते। मात्र यातील एकाही कार्यकर्त्याला माध्यमांच्या प्रश्नांची नीट उत्तरं देता आली नव्हती। त्यांच्या सोबतचे काही कार्यकर्ते काही बोलू नका असं म्हणत एकमेकांना उडवाउडवीची उत्तरं देत होती आणि कॅमेऱ्यापासून दूर पळत होते। आणि वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांची ही धांदल माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि कराडच्या कार्यकर्त्यांची ही अवस्था पाहून वसंत मोरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला। या संदर्भात वसंत मोरेंनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। त्यात ते काय म्हणतायत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं, ही तुमच्या बीडची मीडिया नाही, हे आमचे अस्सल पुणेकर मीडियावाले आहेत। इथे सापडला की ठोकला। वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांची धांदल पाहून वसंत मोरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या प्रकारे सुनावलं होतं त्याचीही नंतर चर्चा झाली। मात्र वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी सीआयडी ऑफिस बाहेर एकत्र जमत शक्ती प्रदर्शन केल्याचंही दिसून आलं। मात्र पोलिसांनी त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले। त्यानंतर काही वेळाने सीआयडी पोलिसांनी वाल्मिक कराडला केजला हलवले। तिथे न्यायालयात हजर केल्यानंतर वाल्मिक कराडची रवानगी आता पोलीस कोठडीत करण्यात आली आहे। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ।